नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप। आता अनेकांनी थंबनेल बघून मला 4 पहिल्या शिव्या हसडल्या असतील आणि त्या शिव्या हसडून तुम्ही आतमध्ये आला असेल। पण आता मी काय बोलणार आहे, काय सांगणार आहे, थोडंसं बारकाईने ऐका। आता अनेकांनी माझ्या अनेक व्हिडिओ पाहिले असतील किंवा मी तुम्हाला एक वैयक्तिक सांगू का, मी कट्टर हिंदुत्ववादी माणूस आहे। मला हिंदू धर्माविषयी प्रेम आहे, मला माझ्या मराठीविषयी मला प्रेम आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपतींच्या विचारांवर चालणारा मी वैयक्तिक तरी माणूस आहे आणि त्याच्यामुळे मला हिंदू धर्माविषयी, माझ्या सनातन धर्माविषयी तडजोड केलेली मला आवडत नाही। त्याच्यामुळे शरद पवारांच्या काही भूमिका किंवा शरद पवारांचं राजकारण हे मला मान्य नाही। मी तुम्हाला उघडपणे सांगतो। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी व्हिडिओच्या कॅप्शनला माझ्या दिलंय की अनेक जण तसे म्हणतात, अनेक मला जेव्हाही मी पवार साहेबांवरती व्हिडिओ बनवतो तेव्हा अनेक जण मला ही कमेंट करतात। ती जी मी थंबनेलवरती तुम्ही जी पाहिलीत ती कमेंट मला केली जाते। आता मला त्या सगळ्या लोकांना सांगायचं, तुम्ही ते महायुतीचे असा, बीजेपीचे असा, नाही तर कोणीही असा, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही कोणाविषयी बोलताय, तुम्ही कोणाला बोलताय, तुम्ही काय बोलताय याचं भान आपल्याला असलं पाहिजे। टीका केली पाहिजे ना, अनेकदा टीका केली पाहिजे। ज्या वेळेला वैचारिक काही गोष्टी चुकत असतील, मी शून्य आहे तरी पण मी पवार साहेबांवरती बोलतो। मला जे पटत नाही ते मी माझ्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून या तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो। पवार साहेबांच्या ज्या भूमिका मला पटत नाहीत त्या मी बोलतो, बिंदास बोलतो। पण काही पोरं ही 10वी 11वी 12वीतली ज्यांना एवढा फोन दिला आहे बापानं घरी घेऊन, त्या फोनवर काहीतरी बघायचं, पवार साहेबांची व्हिडिओ दिसली असली घाणेरडी कमेंट करायची। आम्ही वैयक्तिक एखाद्या माणसाला जर अशा काही कमेंट्स करत असू तर आम्हाला थोडंसं सजग राहणं फार महत्त्वाचं आहे। आम्ही म्हणजे वैयक्तिक एखाद्या व्यंगावरती त्या माणसाच्या एखाद्या जर पवार साहेबांना असेल काही आजार असेल, काही गोष्टी असेल, आम्ही त्याच्यावरती घाणेरड्या कमेंट करतो, आम्ही त्या गोष्टींना काहीतरी स्लोगन बनवतो। म्हणजे एखाद्या वैयक्तिक माणसाच्या व्यंगावरती बोलणं आमची लायकी तरी आहे का तेवढी? मला ह्या गोष्टीची फार राग आला। मी अशा अनेक व्हिडिओमध्ये त्या कमेंट्स मला येतात, मला मेसेज येतात। मी प्रत्येकाला सांगत असतो, कधीही कोणावर वैयक्तिक कमेंट करू नका। एखादा लंगडा असेल म्हणून काय त्याला लंगडा म्हणायचं का? एखादा आंधळा असेल तर त्याला काय आंधळा म्हणायचं का? ते काय कोणाच्या हातामध्ये नसतं, प्रत्येक जणामध्ये काही ना काहीतरी हे असतात। पण पवार साहेबांवरती बोलताय त्यामुळं खरोखर माझं एक वैयक्तिक मत आहे, विचाराला विचारांनी विरोध करा, विचाराला विचारांनी स्पष्टीकरण द्या, बोलण्याने स्पष्टीकरण द्या, मुद्द्याने स्पष्टीकरण द्या। पण एखाद्याच्या वैयक्तिक एखाद्या गोष्टीवरती जर तुम्ही असल्या काही टिप्पण्या करत असाल तर मग मात्र तुमच्यावरती खरोखर कारवाया केल्या पाहिजेत आणि अशा लोकांना शोधून पहिले तोडवले पाहिजेत। माझं वैयक्तिक मत आहे। मी जरी पवार साहेबांचा म्हणजे मी काय त्यांच्या राजकारणाविषयी मला ते नाही, पहिल्यापासूनच मला पवार साहेबांचे विचार नाही आवडत, तरी पण एक राजकारणातलं चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं म्हणजे कसं, एक वयोवृद्ध आहेत ते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुभव आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ग्रामीण राजकारणामध्ये त्यांनी बऱ्यापैकी तसं काम केलेलं आहे, त्याला आपण नाकारून चालणार नाही। अनेक ठिकाणी चांगली कामं केलीत नक्की केलीत, पण बोलत असताना आपण शरद पवारांवरती बोलतोय। आज ते काही असले तरी आज ते राजकारणातले मोठे माणूस आहेत, त्याच्यामुळं ते 10वी 11वी 12वीतली जे कोण शेपुर्डी पोरं त्यांच्याविषयी बोलतात त्यांनी थोडंसं तोंड सांभाळून बोलावं आणि थोडासा विचार करून बोलावं, एवढं मला नक्कीच वाटतं। त्याच्यामुळं मला फार मनातून मी जेव्हा ह्या सगळ्या कमेंट वाचल्या मला फार मनातून राग आला। मला अत्यंत वाईट वाटलं की आमची लोकं, आमची पोरं काहीही कुठल्याही थराला जाऊन एखाद्या गोष्टीला बोलतात, त्यांच्यावरती टीका करतात, हे मात्र फार चुकीचं आहे। आणि सोशल मीडियामधलं हे जे स्वातंत्र्य जे यांना मिळालंय ना, काही बटणं दाबून काही सेंड करायचं, मला असं वाटतं याच्यावर जरा कटाक्षानं लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे।